मित्रांनो, JLC आणि ILS सारख्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न घेऊन तुम्ही जर LLB CETचं प्रिपरेशन करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 2 महिन्यांचाच साधारणतः वेळ आपल्याला CETला अजून बाकी आहे. आणि या 2 महिन्यांमध्ये या CET जर आपल्याला प्रिपरेशन करायचं असेल, तर आपल्याकडे एक स्ट्रक्चर्ड प्लॅन असावा. वीकली आपण कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कधी कुठला सिलेबस कव्हर करायला हवा, एक्झाममध्ये कुठले प्रश्न अगोदर सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. सोबतच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. आणि या परीक्षेमध्ये 90+ मिळवून टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला कसं मिळेल, या सर्व गोष्टींसाठी गायडन्स सुद्धा तुम्हाला या बॅच मध्येच दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि सीईटीच्या प्रिपरेशनला आत्तापासूनच सुरुवात करा. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहूयात. तर या परीक्षेमध्ये टोटल 120 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि 120 मार्कांना हे प्रश्न असतील. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क असेल आणि एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट दिला जाईल. तर इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे आणि हा संपूर्ण पेपर ऑनलाईन पद्धतीचा असून तुम्हाला MCQ इथे विचारले जाणार आहे. तर या परीक्षेमध्ये लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून 32 प्रश्न विचारले जातात. लॉजिकल आणि अॅनालिटिकल रिझनिंग मधून 32 प्रश्न विचारतात. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स मधून 24 प्रश्न, इंग्लिश लँग्वेज मधून 24 प्रश्न आणि बेसिक मॅथमॅटिक्स मधून तुम्हाला 8 प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विषयांवरती ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातात आणि तुम्हाला शॉर्ट नोट सुद्धा दिल्या जातात. आता सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, या सिलेबसचं व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी आपण वीक 1 मध्ये लीगल ॲप्टिट्यूड मधून लीगल टर्म्स आणि मॅक्सिम्स करणं गरजेचं आहे आणि बेसिक लीगल रिझनिंगचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग मधून सिरीज, अॅनालॉजीज आणि कोडिंग डिकोडिंग हे टॉपिक सुरुवातीला करा, कारण हे टॉपिक कम्पॅरेटिव्हली इझी आहेत आणि याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तसेच इंग्लिश मधून वोकॅब्युलरी, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याची प्रॅक्टिस तुम्ही सुरुवातीला करा. वोकॅब्युलरीची रेग्युलर प्रॅक्टिस हवी, सिनोनिम अँटोनिम्सची पण रेग्युलर प्रॅक्टिस हवी. जनरल नॉलेज मधून इंडियन हिस्ट्री तुम्ही स्टार्टिंगला करा. त्याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री अशा तिन्ही हिस्ट्रीचा समावेश असणार आहे. मॅथमॅटिक्स मधून नंबर सिस्टम, HCM आणि LCM इत्यादी टॉपिकचा अभ्यास तुम्ही वीक 1 मध्ये करा. वीक 2 मध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड मधून कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक कराल त्यावेळेस जीके मधलं सिविक्स पण तुमचं इथे होऊन जाईल. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मधून प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट्स, त्याच्याशी संदर्भात महत्त्वाचे असणारे आर्टिकल्स तुम्ही इथे करा. लॉजिकल रिझनिंग मधून ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स वरती फोकस करा, कारण या टॉपिक वरती हमखास या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. इंग्लिश या विषयामधून वीक 2 मध्ये तुम्हाला ग्रामरचं बेसिक करायचंय, टेन्स आणि प्रपोजिशन करायचे. जनरल नॉलेज मधून इंडियन जॉग्राफी करा. त्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर जगाचा भूगोल या सर्व गोष्टींचा समावेश असावा. मॅथ्स मधून तुम्हाला पर्सेंटेज, रेशो आणि प्रपोर्शन इत्यादी टॉपिकचा अभ्यास वीक 2 मध्ये करणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं बेसिक बनवतो आहे. वीक 3 मध्ये लीगल ॲटिट्यूड मधून तुम्हाला लीगल जनरल नॉलेज, इंडियन ज्युडिशियरी आणि सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट या गोष्टी करायच्या आहेत. लॉजिकल रिझनिंग मधून सिलॉजिझम आणि स्टेटमेंट आणि कंक्लुजन वरती फोकस करायचंय. सिलॉजिझम वरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये येतात. सेंटेन्स करेक्शन आणि फिल इन द ब्लँक्स हे इंग्लिश विषयामधून तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. वीक 3 मध्ये इंडियन पॉलिटी हा जो पार्ट आहे ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन सोबत झाला असेल. मग इथे तुम्हाला जीके मधून करंट अफेअर्स तुम्ही करू शकता. पॉलिटीचं रिव्हिजन तुम्ही इथे करा. त्यानंतर स्टॅटिक जीके तुम्ही इथे वाचू शकता. मॅथ्स मधून प्रॉफिट अँड लॉस अँड ॲव्हरेज वरती तुम्ही वीक 3 मध्ये फोकस करा. वीक 4 मध्ये लीगल ॲप्टिट्यूड मधून बेसिक्स ऑफ अ टॉर्ट्स, कॉन्ट्रॅक्ट लॉ आणि क्रिमिनल लॉ वरती फोकस करायचे. लॉजिकल रिझनिंग मध्ये पझल टेस्ट, कॉज अँड इफेक्ट इथे करा. इंग्लिश मधून रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती फोकस करा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा जो पार्ट आहे तो तुमचा जास्त टाइम घालवणारा पार्ट असणार आहे, कारण याला जर तुम्हाला जास्त वेळ लागला तर ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वेळ पुरणार नाही. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा.
जनरल नॉलेजमधून इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्ही इथे वीक 4 मध्ये करा. मॅथ्समधून टाइम अँड वर्क, टाइम, स्पीड, डिस्टन्स इत्यादी टॉपिकवरती फोकस करा. ज्यावेळेस वीक 5 येईल त्यावेळेस लीगल रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्हाला सुरू करायची आहे. प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सुरू करायचे आहेत, कारण याच्यामधून 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला येतात. लॉजिकल रिझनिंग मधून सिटिंग अरेंजमेंटची प्रॅक्टिस करा. इंग्लिशमधून पॅराजंबल, जीके मधून एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल रिलेशन्स करा. मॅथ्स मधून सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही इथे करा. वीक 6 मध्ये लीगल करंट अफेअर्स वरती फोकस करा. इम्पॉर्टंट जजमेंट वरती फोकस करा. लॉजिकल रिझनिंग मधून क्लॉक्स अँड कॅलेंडर, इंग्लिश मधून क्लोज टेस्ट आणि मॅथ्स मधून बेसिक अल्जेब्रा तुम्ही करणं अपेक्षित आहे. वीक 7 जो असेल त्याच्यामध्ये आता तुम्हाला तुमचा सिलेबस कंप्लीट रिवाइज करायचा आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायचे आहेत आणि मॉक टेस्ट इथे अटेम्प्ट करायचे आहे. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेस मध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातात. त्याच्यानंतर PYQs दिले जातात. सोबतच सिलेबसचं रिव्हिजन कमीत कमी वेळेमध्ये करण्यासाठी शॉर्ट नोट सुद्धा दिल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, वीक 8 येईल तिथे तुम्हाला डेली सेक्शनल टेस्ट द्यायच्या आहेत. लीगल मॅक्सिम्स अँड लीगल जीके इथे रिवाइज करायचं आहे. गेल्या 12 महिन्यामधलं करंट अफेअर्स, त्याच्या अगोदरचे जे सिग्निफिकंट इव्हेंट आहेत ते तुम्ही रेफर करा. स्टॅटिक जीके वरती फोकस करा. 4 ते 5 फुल लेंथ मॉक टेस्ट इथे करा. वीक 8 मध्ये तुमचं जे गोल आहे ॲक्युरेसी मेंटेन करणं, स्पीड वाढवणं आणि एक्झामची रिव्हिजन करणं हे असेल. आता फायनल तुम्हाला जर इथे सांगायचं झालं तर परीक्षेच्या वेळेस लीगल आणि लॉजिकल हे सुरुवातीला अटेम्प्ट करा, कारण या 2 गोष्टींना खूप जास्त वेळ लागतो. इथे तुम्हाला वेळ जास्त घालवायचा नाहीये आणि त्यासाठी तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जर तुम्ही रेग्युलर एमसीक्यूजची प्रॅक्टिस करत राहिलात, कारण लॉजिकलचे एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. लीगल रिझनिंगचे एमसीक्यू, प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. तर या सर्व गोष्टी तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस जर आत्तापासून केल्या तरच तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये हे क्वेश्चन्स कव्हर करता येतील. इथे आपण जर जीकेच्या बाबतीत पाहिलं तर जीके हा फास्ट पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन्स वाचायचे, रिकॉल करायचं आहे आणि आन्सर द्यायचं आहे. तर जीकेचं टेन्शन थोडं कमी घ्या. लीगल आणि लॉजिकलचं टेन्शन जास्त घेण्याची तुम्हाला गरज आहे. मॅथ्स सिंपल ठेवा. फक्त 8 प्रश्न तुम्हाला इथे असणार आहे. मॅथ्स तुम्ही शेवटी सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. आता जर तुम्हाला 90 प्लस स्कोर टार्गेट करायचं असेल तर लीगल ॲप्टिट्यूड मधून ऍटलिस्ट 25 प्रश्न तुमचे बरोबर यायला हवेत. लॉजिकल रिझनिंग मधून ऍटलिस्ट 25 प्रश्न यायला हवेत. जीके मधून 15 प्रश्न सॉल्व्ह करण्याचं टार्गेट ठेवा. इंग्लिश मधून 16 प्रश्न तरी सॉल्व्ह करा. मॅथ्स मधून कमीत कमी 5 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचं जे 90 प्लसचं टार्गेट आहे ते इथे अचीव्ह होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी पेपर कसा निघेल, इतर विद्यार्थी पेपरमध्ये कसं परफॉर्म करतात त्यानुसार तुमचं पर्सेंटाईल ठरेल. तरी पण या पद्धतीने जर तुम्ही स्कोर टार्गेट केला तर तुम्हाला नक्कीच 90 प्लस पर्सेंटाईल मिळण्याचे चान्सेस या स्ट्रॅटेजीला फॉलो करून असणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित तुमच्या स्टडीचं प्लॅनिंग करा आणि या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं थिअरीचं आणि क्वेश्चन बँक असणारं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये हे पुस्तकं तुम्हाला अवेलेबल असतील. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.